ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपर निवडणुका, बॅलेट पेपरवर निवडणुका, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपरवर निवडणुका, बॅलेट पेपरवर निवडणुका, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपरवर निवडणुका, बॅलेट पेपरवर निवडणुका, बॅलेट पेपरवर निवडणुका, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपरवर निवडणुका, बॅलेट पेपरवर निवडणुका, बॅलेट पेपरवर निवडणुका, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे, बॅलेट पेपरवर निवडणुका, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपरवर निवडणुका, बॅलेट पेपरवर निवडणुका, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, बॅलेट पेपरवर निवडणुका। आरती साहेब, ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येते महाविकास आघाडीच्या वतीने, आपण सहभागी झालेले आहात, काय प्रतिक्रिया आहे तुमची? महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेन, कारण हा ईव्हीएम विरोधीचा आवाज आहे, हा गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यामध्ये आणि घराघरामध्ये पसरणं फार आवश्यक आहे। या देशातलं सरकार असेल किंवा महाराष्ट्र राज्यातलं सरकार असेल, हे फक्त आणि फक्त ईव्हीएममुळेच आहे, ह्याची जनतेला खात्री होते, ह्याचा मला मनापासूनचा आनंद आहे। गेली 11 वर्ष 2013 पासून ईव्हीएम हे कसं फेक आहे आणि ईव्हीएम हे कसं मॅन्युप्युलेट होऊन त्याच्यातनं रिझल्ट बदलू शकतो हे सातत्याने सांगणारे अनेक जण असताना जनतेचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता। पण यावेळेस महाराष्ट्रातल्या झालेल्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी नजरेसमोर येत आहेत, इलेक्शन कमिशनचा जो कारभार आणि ईव्हीएमचा जो प्रताप लोकांसमोर आलेला आहे आणि त्यामुळे लोक ह्या ईव्हीएमच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत, हा फार मोठा आनंदाचा क्षण आहे। आणि निश्चितपणे ह्या जरी आनंदाचा क्षण असला तरी याचा फार गंभीर परिणाम महाराष्ट्रातल्या जनतेवर, देशाच्या राजकारणावर होत आहेत। संपूर्ण आज महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी देशातील लोकशाही या ईव्हीएममुळे धोक्यात आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। या देशातले लोकशाहीचे चारही स्तंभ जर एका ठराविक लोकांच्या हातात असतील आणि या एकाही स्तंभाकडे जाण्याचं धाडस आपल्यामध्ये होत नसेल, सुप्रीम कोर्ट किंवा ज्युडिशियरी हा जो महत्त्वाचा स्तंभ आहे तो पण ह्या देशाच्या जनतेच्या हातातनं जेव्हा निसटून गेलेला आहे, तेव्हा या देशात आता हुकुमशाही आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। धन्यवाद। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून आज आपण या आंदोलनात सहभागी झालेले आहात, काय सांगाल? महाविकास आघाडीचे वतीने आम्ही सर्व पक्षाचे नेते या ईव्हीएम विरोधात आपण आंदोलन केले आहे। त्याचं कारण एकच आहे की ईव्हीएमला पहिला बळी म्हणजे महाराष्ट्रात तरी मी असेल 5 वर्ष ईव्हीएमच्या ह्याच्यात हरलो होतो आणि त्याचा रिझल्ट माझ्या बाजूने लागला होता। आता 10 वर्ष होऊन गेली त्याला। ईव्हीएम खोटंही म्हणायला मी तरी बांधील नाही, ईव्हीएममुळे झालं नाही असं, की खोटं सर्व आहे आणि खोटं याला आपण सर्वांनी आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी उठाव केला। असाच उठाव गावागावात करायचा आहे, तालुक्यात करायचा आहे आणि हे जर हा यशस्वी झाला तर खरोखरच मला वाटते जनतेला न्याय दिल्यासारखं होईल, कारण लोकांना हे मंजूर नाही ही सत्ता आलेली, पण आता आलेल्याला काय पर्याय नाही, तर आपण आता हा उठाव करून असं बॅलेट पेपरवर कसा होईल हेच आपण बघणार आहोत। धन्यवाद। पुनस्कर साहेब, आपण देखील आंदोलनामध्ये आहात, काय सांगाल? महाविकास आघाडीतर्फे आज ईव्हीएमच्या संदर्भात इथे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। हे आंदोलन जनजागृतीचं आंदोलन आहे। आज देशातल्या निवडणुका, महाराष्ट्रातल्या निवडणुका पाहिल्या गेल्या तर जी निवडणूक झालेली आहे महाराष्ट्राची, ती ईव्हीएमच्या माध्यमातून ती निवडणूक जिंकली गेलेली आहे आणि त्याचा लोकांवरती जो विश्वास होता बॅलेट पेपरवरचा, तो आज रोजी ईव्हीएमच्या संदर्भातला विश्वास उडालेला आहे।
लोकांनी आज स्वतःहून वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या तालुक्यातून आज त्याचं प्रबोधन चालू झालं आहे की बॅलेट पेपरवरती निवडणुका होणे गरजेचं आहे. आज जर आपण पाहिलं असेल तर दिल्लीच्या आपच्या माध्यमातून सौरभ भारद्वाज जे संसदपटू जे आहेत त्यांनी आपल्या त्या संसदेमध्ये त्यांनी तो डेमो दाखवलेला आहे की कशा पद्धतीने इथे यूएनच्या माध्यमातून फेरबदल होऊ शकतात ह्याचासुद्धा त्यांनी डेमो दिलेला आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामध्ये 20 जणांनी आज रोजी तक्रार दाखल केली आहे. त्याचे पैसेसुद्धा भरलेले आहेत की यूएनच्या संदर्भात आम्हाला पूर्णपणे चुकीचा मेसेज आज रोजी गेलेला आहे. ह्यासुद्धा गोष्टी जनजागृतीच्या माध्यमातून आज रोजी झालेल्या आहेत आणि लोकांना विश्वास होता की आम्ही ज्या मतदारांना मतदान केलेलं आहे त्या गावामध्ये सुद्धा मतदान जर आमच्या विरोधात जात असेल तर ईव्हीएम जे आहे हे एक धोकादायक यंत्र आहे. आज रोजी जर आपण पाहिलं तर अमेरिकेसारख्या देशामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या जातात आणि इंडियामध्ये ते असं केंद्रीय निवडणूक आयोग का करत नाहीत ह्याची सुद्धा शंका येते. म्हणून ही आज रोजी रत्नागिरीतून सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातून ही एक नांदी उत्पन्न झालेली आहे की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यावा आणि त्याच्यासाठी आम्ही आज रोजी सर्व आघाडीची मंडळी इथे उपस्थित झाली आहोत. जाधव साहेब, आंदोलन आहे ईव्हीएमच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन आहे, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला निवडणुका झाल्या, 23 तारखेला रिझल्ट लागला, पण तो रिझल्ट इतका ईव्हीएममध्ये बेबनाव करून झाला की जवळजवळ महाराष्ट्रातल्या 89 सीटा त्या ईव्हीएमच्या घोटाळेबाजामुळे निवडून आलेल्या आहेत. प्रत्यक्षात काल जरी भाजपा, शिवसेना, शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा जरी शपथविधी झाला असला तरी तो तद्दन खोटा आणि जनतेला फसवणारा आहे. हे जे मतदान झालेलं आहे ते पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने झालेलं असताना सुद्धा ईव्हीएम घोटाळ्यामुळे त्यांचं सरकार आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे ईव्हीएम बंद करावं. तर हे ईव्हीएम बंद करावे प्रत्यक्ष भारताचे पंतप्रधान श्री मोदींनी सुद्धा पहिल्यांदा म्हटलं होतं. लालकृष्ण अडवाणींनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता. त्याच्यावर सगळ्यांनी आक्षेप घेऊन सुद्धा आज तेच ईव्हीएमच्या बाबतीत अशा पद्धतीने घोटाळा करून हे करतायत. हे निषेधार्थ आहे. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या संबंध निवडणुका रद्द करून पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने पारदर्शक निवडणुका झाल्या तरच हे जुलमी सरकार, भाजपा, सेना आणि राष्ट्रवादीचं अजित पवारांचं शिंदेचं सरकार, जुलमी सरकार नष्ट होईल आणि कुठेतरी महाराष्ट्राला चांगले दिवस येतील. म्हणून हे आजचं आंदोलन आहे. म्हणून आम्ही हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम महाविकास आघाडीच्या वतीने आखलेला आहे.